गुड मॉर्निंग, सुप्रभात, सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. काल आपण श्री जयराम सातपुते सर यांनी भाषेचे शाब्दिक कोडीचं खूप सुंदर सेशन घेतलं आणि या सेशनमध्ये तुम्ही खूप चांगला आनंद घेतलेला आहे. तर आज देखील आपण एक वेगळा विषय घेऊन येत आहोत. आज माझ्याकडे विषय आहे गणित. तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्याशी बोलायचं म्हणजे तुम्ही सर्वजण जिल्ह्यातले सगळ्यात टॅलेंट विद्यार्थी आहात आणि त्यामुळं तुम्ही सर्वजण खूप मन लावून ह्या गोष्टी करतायत. दररोज मुलं आणि विद्यार्थी वेळेवर जॉईन होत आहेत, सेशन पूर्ण चांगलं समजून घेतायत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सराव करतायत. मला खात्री आहे की जे विद्यार्थी वर्षभर खूप प्रामाणिक काम करतील, मेहनत करतील, त्यांना त्यांचं यश भेटणार आहे. आपण जर मागच्या वर्षीचा आपण निकाल पाहिला तर नवोदयचा निकाल लागला आणि या निकालाने मुलांना क्रांती केली, इतिहास घडवला की ग्रामीण भागातील 60 मुलांपैकी 56 मुलं हे जिल्हा परिषद शाळेचे होते आणि याचं माध्यम होतं हे मिशन आरंभ. त्यामुळं तुम्ही सर्वजण अगदी मनापासून हे सेशन अटेंड करा, आपला सहभाग नोंदवा. कोणत्याही गोष्टी पाठीमागे मुलांना मेहनत असते. हे क्लास सुंदर होण्यासाठी खूप मोठी टीम काम करत आहे. जिल्ह्यातले म्हणजे सर्वच अधिकारी, त्यामध्ये आपले माननीय सीओ साहेब, शिक्षण अधिकारी साहेब आणि पाथर्डी तालुक्यातले सर्वच टीम, त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी असतील, त्यानंतर सर्वच टीम असेल. खरं तर त्यांची मेहनत फार मोठी आहे आणि मला खात्री आहे की ज्यावेळेस निकाल लागेल त्यानंतर नक्कीच तुम्ही सर्वजण चांगले मार्क मिळवणार आहात. चला तर आपण सुरुवात करूया. आता मी तुम्हाला आता सांगितलं की माझ्याकडे गणित विषय आहे आणि गणितामध्ये आज आपण एक वेगळा घटक पाहणार आहोत. तो घटक तुम्हाला सर्वांना परिचित आहे, तुम्हाला आवडणार आहे, कारण त्याचा वापर तुम्ही दररोज करताय. तुमच्या कुटुंबामध्ये, गावामध्ये, व्यवहारामध्ये हा घटक आपण पाहतोय, म्हणून तो खूप सोपा असणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, माझा छोटा परिचय, मी संदीप राठोड. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकनाथवाडी या ठिकाणी मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि आज मला खूप आनंद आहे की एवढ्या साऱ्या मुलांसोबत शिकवण्याची संधी मिळतीये. खरं तर शिकण्याची संधी भेटतीये, कारण तुम्ही सर्व मुलं खूप हुशार आहात, गुणवंत आहात. म्हणून आज आपण छान गप्पा मारूयात. आता मी स्टुडिओमध्ये आहे, तुम्ही सर्वजण घरी आहात, त्यामुळे सर्वांनी अगोदर काय करायचं, एक छान वही घ्यायची, एक पेन घ्यायचा आणि निवांत ठिकाणी बसायचंय की तिथं गोंधळ नसेल, गडबड नसेल. आणि सर्वांनी तुम्हाला जे उदाहरण दिलं जाईल ते उदाहरण आपल्या वहीत सोडवायचंय. ओके, चालेल. सर्वजण समोर पाहत आहेत, स्क्रीनकडे पाहत आहेत आणि तुमचं स्क्रीनकडे पाहणं हेच तुमचं अध्यापन आहे किंवा अध्ययन आहे. तुम्ही जेवढं जास्त मन लावून तुमच्या स्क्रीनकडे पाहणार आहेत, समजून घेणार आहेत, तेवढं जास्त तुम्हाला समजणार आहे. पहा, तुम्हाला सांगितलं की याचा घटक आहे दशमान परिमाणे म्हणजेच मापन. आता हा घटक एवढा महत्वाचा आहे कारण तो सोपा आहे आणि सोपा असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. या घटकावरती भारांश आहे 6% आणि याच्यावर 3 प्रश्न असतात, एकूण 6 गुण आहेत. जर तो घटक समजून घेतला तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळणार आहेत. पहा बरं का, मला असं वाटतं की याच्यापेक्षा कोणता सोपा घटकच नाही. त्यामुळं आपण आज समजून घेऊयात ते नेमकं दशमान परिमाण म्हणजे काय. तर पहा मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं दशमान परिमाण म्हणजे काय नेमकं. तर पहा, खूप सोपं आहे. 10च्या पटीत वाढणारी संख्या म्हणजे 10, 10 नंतर 100, 100 नंतर 1000, 1000 नंतर 10,000, 10,000 नंतर लक्ष. अशा ह्या संख्या आज आपण पाहणार आहोत. ऐक नाही गंमत. त्यामुळं आपण फक्त समजून घ्यायचंय आणि आपलं उत्तर आपल्या वहीत लिहायचंय. आता पहा, आपण सर्वजण मोजमाप करतो. आज आपल्याला एवढंच करायचं की आज आपल्याला फक्त मापन करायचंय, आपल्याला मोजायचंय. समोर जी तुमच्या वस्तू दिसेल त्याचं आपल्याला मापन करायचंय, ती आपल्याला मोजायची आहे. मग ती कोणत्या साधनाची किंवा कोणत्या परिमाणाच्या सहाय्याने मोजायची हे आज आपण पाहणार आहोत. पहा, याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे वस्तुमान. एक मिनिट, सॉरी. वस्तुमान. आता वस्तुमान म्हणजे काय, तर वस्तुमान मध्ये एखाद्या पदार्थामध्ये असणारा संचय म्हणजे वस्तुमान.
वस्तुमान पहा मुलांना कधी बदलत नाही. अगदी आपण पृथ्वीवर असलो, चंद्रावर असलो किंवा आपण मंगळावर असलो, वस्तुमान कधीच बदलत नाही. आहे की नाही गंमत? म्हणजेच वजन बदलू शकतं बघा. कारण वजन का बदलू शकतं? कारण वजन हे बलावरती अवलंबून आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. वजन हे नेहमी बदलत असतं, कारण वजन हे बलावरती अवलंबून आहे. मग आज आपल्याला काय शिकायचं? तर आपल्याला वस्तुमान शिकायचं आहे. आपल्याला वजन शिकायचं आहे आपल्याला. आता वजन आपण सर्वजण पहा, वस्तुमान आपण अनुभवतोय, वजन आपण अनुभवतोय. कुठं अनुभवतोय? तर पहा, ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाता ना, पहा बरं गंमत. ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाता आणि त्या दुकानदाराला सांगता, काका आम्हाला 1 किलो साखर द्या, आम्हाला 1 किलो गूळ द्या, आम्हाला थोडा अर्धा किलो गरा द्या, 100 ग्रॅम हळद द्या. पहा बरं का, तुम्ही ज्यावेळेस त्या दुकानदाराला सांगता त्यावेळेस तो दुकानदार काय करतो? अगोदर प्लॅस्टिकची पिशवी घेतो आणि त्या पिशवीमध्ये अगोदर तो साखरेचं माप ओतायला सुरुवात करतो. अगोदर तो गतीनं ती साखर होतो, पण जसं जर तुम्हाला 1 किलो जर साखर घ्यायची असेल, तर ज्यावेळेस तो वजन 1000च्या जवळ येतं, तो ऑटोमॅटिक पहा एकदम स्पीड कमी करतो आणि बरोबर 1000 ग्रॅमच साखर टाकतो. जर वर काही 5-10 ग्रॅम जर झाले असेल, तर ते साखर कमी करून घेतो किंवा वस्तू त्या साखर काढून घेतो. म्हणजे काय? त्या दुकानदाराला तुम्हाला मोजूनच ते वस्तू किंवा ते साधन द्यायचं असतं. मग आज आपण तेच पाहणार आहोत की आपण वजन मोजतो पहा. आता आपण सर्वजण बरेचसे मुलं शेतकऱ्याचे मुलं आहेत. ज्यावेळेस आपण शेतीचा माल आपण विकायला जातो, दुकानदाराला आपण विकतो, व्यापाऱ्याला विकतो, त्यावेळेस तो जो व्यापारी असतो आपल्याकडून बाजरीचं पोतं असेल, गहूचं पोतं असेल किंवा मग इतर काही धान्य असेल, तो आपण त्याला मोजून देतो बघा. 100 किलोचं आपण पोतं भरतो, 50 किलोची गोणी भरतो. त्या ठिकाणी वस्तुमान महत्वाचं आहे. एवढंच नाही बघा, म्हणजे आपण छोटे आपलं शाळेत आपण स्वतःचं वजन करतो की नाही आपण? आणि मग वजन मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला मापन महत्वाचं आहे. दुसरे बघा द्रव. आता द्रव म्हणजे काय? आपण सर्वजण पाहतोय आपल्या घरामध्ये कोणकोणत्या द्रव वस्तू आहेत बरं? द्रव म्हणजे पातळ पदार्थ. आठवा बरं. मग काय आहे? तर पाणी. बघा, आपल्या घरामध्ये आपण पाणी वापरतो. ज्यावेळेस तुम्ही फिरण्यासाठी कुठेतरी बाहेर जाता किंवा मग तुम्ही कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाता, त्यावेळेस तुमचे वडील तुमच्यासाठी पिण्याची बॉटल खरेदी करतात. मग ती 1 लिटरची असते, ती अर्ध्या लिटरची असते. आपण पाहतो ना त्याच्यावर लिहिलं असतं बघा 1 लिटर किंवा मग अर्ध्या लिटरवरती 500 मिली. मग काय फरक आहे बरं? 1 लिटरच्या बाटलीवरती 1 लिटर आहे आणि अर्ध्या लिटरच्या बॉटलवरती 500 मिली आहे. असं का बरं नेमकं? ते आपण पाहणार आहोत. आणि पुढचा विषय आहे अंतर. आता पहा, अंतर म्हणजे काय रे? अंतराला आपण लांबी सुद्धा म्हणतो. लांबी सुद्धा आपण म्हणतो. आता लांबी म्हणजे काय? तर पहा, तर लांबी म्हणजे 2 टोकातलं अंतर. पहा बरं का, की सोपी व्याख्या आहे. 2 टोकातलं अंतर. ए पासून बी पर्यंतचं अंतर म्हणजे लांबी किंवा अंतर. आता काय होतं, कधी कधी लांबी कमी असते. जर तुम्हाला आपल्या वर्गातला समजा शाळेतला टेबल आहे, या टेबलची तुम्हाला लांबी मोजायची आहे. मग आपण काय करणार? आपण फुटपट्टी घेणार आणि फुटपट्टीने आपण मोजायला सुरुवात करणार आणि आपण 2 फूट 3 फूट त्याची लांबी असू शकते. पण मला गंमत सांगा, आपल्याला जर समजा एका गावावरून जर दुसऱ्या गावाला जायचं असेल, पण आपण नगर इथून निघालो, भल्या पहाटे आपण सकाळी 6लाच निघालो आणि आपल्याला पुण्याला पोहोचायचंय, आणि जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, फुटपट्टीचा वापर करून ते अंतर मोजा, शक्य होईल का रे? नाही. तुमची सकाळ होईल, दुपार होईल, संध्याकाळ होईल, पण तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण 1 फुटाने तिथं मोजणं शक्य नाही. मग तिथं आपण फुटपट्टीचा वापर करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला किलोमीटर हे आपल्याला परिमाण वापरावं लागेल. मग आता ते सुद्धा आपण पाहणार आहोत की आपल्याला अंतर किंवा लांबी यासाठी कोणतं परिमाण वापरायचं. म्हणजे पहा मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? परिमाण. परिमाण मध्ये सगळ्यात सोपं आहे बघा. परिमाण म्हणजे काय? तर परिमाण म्हणजे माप. आपण ज्या साधनाने मोजणार आहोत ते माप म्हणजे परिमाण. इतकं सोपं आहे ते. चला जाऊयात पुढे आपण. आता हे बघा, आपल्या ठिकाणी काही चित्र आहेत, त्या ठिकाणी तराजू आहे. सर्वजण आपण पाहतो. आपण जर बाजारामध्ये गेलो, आपल्याला जर बटाटे घ्यायचे असतील, आपल्याला जर
कांदे घ्यायचे असतील, आपल्याला जर गाजर घ्यायचे असतील, तर तो शेतकरी दादा आपल्याला तराजूच्या साह्याने आपल्याला तो वस्तू मोजून देतो. त्यानंतर बघा, द्रव पदार्थ मोजण्यासाठी हे लिटर माप आहे. हे अशा पद्धतीचं लिटर माप आहे जे आपण सर्वजण पाहतो. तुम्ही जर दूधवाल्याकडे गेले दूध घ्यायला, तर तो बरोबर एकदम असं माप, हे पूर्ण माप भरून देतो, आहे की नाही? मस्त. आज आपण अशाच वेगवेगळ्या गमती पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा, अंतर मोजण्यासाठी मग फूटपट्टी आहे, मीटर पट्टी आहे किंवा टेप आहे. तर जाऊयात पुढं. आता गमत पहा, आज आपण दैनंदिन जीवनामध्ये मापन पाहतोय. आपण वस्तूचं वजन मोजतोय, आपण कापडाची लांबी आपण मोजतोय, किंवा मग आपण द्रव पदार्थ पण मोजतोय. मला सांगा, आत्ताच आपण मोजतोय का रे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नाही. आपण जो फोटो पाहतो ना, व्यवस्थित पहा, हा फोटो आहे अश्मयुगातील काळातला, आणि तेव्हाच्या काळापासून सुद्धा माणूस ही साधनं वापरत आलेला आहे. म्हणजे तो मापन करतोय. या ठिकाणी पहा, चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक अश्मयुगातील माणूस काहीतरी हत्यार बनवतोय, तो काहीतरी साहित्य बनवतोय, आणि साहित्य बनवत असताना तो त्याच्या हातामध्ये जे दगडाचं जे हातोडा आहे किंवा जे साहित्य आहे त्यासाठी तो काहीतरी बनवतोय. पण मला सांगा, तो खरंच अंदाजे बनवत असेल का? तर मला असं वाटतं नाही. त्यासाठी त्यांनी काहीतरी मग माप घेतला असेल. मग त्या काळामध्ये मीटरपट्टी होती का रे? त्या काळामध्ये फूटपट्टी होती का? टेप होता का? नाही. म्हणजेच त्या काळामध्ये जरी हे साधनं नसली तरी पण काहीतरी होतं की ज्याच्यामुळे तो मापन करत असायचा. मग पहा, मग पूर्वीच्या काळामध्ये कोणकोणते साहित्य वापरलं जायचं? तर पहा, याच्यामध्ये बघा, सगळ्यात सोपं होतं आपले कोपऱ्यापासूनचा तर या मधल्या बोटापर्यंतचं अंतर, हाताचं अंतर. तुम्ही जर तुमच्या आजोबाला विचारलं की आजोबा तुम्ही आवर्जून बाबर का, तुम्ही आज घरी गेले म्हणजे तुम्ही घरीच आहात, पण संध्याकाळी आपल्या आजी आजोबाला तुम्ही विचारा की आजोबा तुम्ही तुमच्या काळामध्ये कोणत्या साधनाच्या सहाय्याने तुम्ही मापन करायचे? ते तुम्हाला सांगतील, बाळा आम्ही ना हाताने मोजायचो. जर तुम्हाला तुमचं घर मोजायचं, मग कसं मोजायचं? तर 10 हाताचं घर, 12 हाताचं घर, हाताचा वापर व्हायचा. जर तुम्हाला जर शेत मोजायचं असेल, तुमचे आजोबा टेप घेत नव्हते, कारण त्या काळात टेपच नव्हता. मग कसे मोजायचे? तर पहा, त्यावेळेस मग काठीने मापन करायचे किंवा मग दोरीने मापन करायचे. आणि सगळ्यात त्यापेक्षा सोपं होतं पावलांचा वापर करणं. तुमचं शेत किती आहे? तर तुमचं शेत आहे 50 पावलं, 60 पावलं. शेताची रुंदी किती आहे? समजा मोजायला सुरुवात केली, 1 2 3 4 5 7 30 40 50 पावलापर्यंत रुंदी होती. म्हणजे त्या काळात सुद्धा आपण मापन करत होतो. त्यानंतर पहा, वजन मोजण्यासाठी बऱ्याचदा दगडाचा वापर व्हायचा. कारण आजच्या सारखा आपण बघा जे इलेक्ट्रिक काटे पाहतोय, किंवा आपण असे जे मोठमोठे बघा वजन पाहतो आपण, 1 किलोचं, 2 किलोचं, 3 किलोचं, आता हल्ली याचा पण वापर कमी झालेला आहे. आभार मुलांनो. हे कशामुळे बदललं? हे बदललं विज्ञानाच्या प्रगतीमुळं, विज्ञानाच्या शोधामुळं. ज्या वेळेस आपण कधीतरी आपण हाताने मोजत होतो, ज्यावेळेस आपण दोरीने आपण माप घ्यायचो, त्याच ठिकाणी आता आपण आधुनिक टेपचा वापर करतोय, आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय. म्हणजे सगळं शक्य झालं विज्ञानामुळं. तर आज चला आपण पुढे जाऊयात. आता आणखी एक खूप प्राचीन जे धान्य मोजण्यासाठी वापरलं जायचं बघा, कदाचित हे आज तुम्हाला पाहायला भेटणार नाही, पण जे मुलं आणखी ग्रामीण भागात राहतात तर त्यांनी कदाचित पाहिलं असेल की प्राचीन काळामध्ये पायली नावाचं एक परिमाण होतं किंवा एक साधन होतं की जे धान्य मोजण्यासाठी वापरलं जायचं. आता पायली म्हणजे किती? तर पायली म्हणजे काही ठिकाणी त्याला 7 किलो वापरलेला आहे, काही ठिकाणी 5 किलो पण म्हणलं जायचं. कारण पूर्वीच्या काळामध्ये प्रमाण हे प्रमाणबद्ध नव्हते. तर पहा, पायली म्हणजे साधारणतः 7 किलो म्हणजे एक पायली. त्यापेक्षा छोटा जे साधन आहे ते आहे आडसरी. आडसरी म्हणजे 3.5 किलो. त्यानंतर छोटा आहे बघा शेर. शेर म्हणजे अंदाजे 2 किलो. शेरपेक्षा लहान छोटं मापटं. मापटं म्हणजे 1 किलो. मापटापेक्षा छोटं चिपट. चिपट म्हणजे अर्धा किलो. चिपटपेक्षा छोटं कोळवं. कोळवं म्हणजे 250 ग्रॅम. कोळवापेक्षा छोटं निळव. निळव म्हणजे 100 ग्रॅम. आणि सगळ्यात छोटं चिळव. चिळव म्हणजे 50 ग्रॅम. आभार गंमत. त्या काळामध्ये सुद्धा मापन एवढं छान केलं जायचं की लोकांना लोकांना विश्वास पण होता.
तुम्ही आज जर मुलांना बाजारात गेले, जर तुम्हाला धान्य घ्यायचं असेल तर पहा, तुम्हाला अशा प्रकारचं एक साधन दिसतं बघा, याला आपण पायली म्हणतो, बरोबर ना? तर मग आता एक पायली म्हणजे काय? तर एक पायली म्हणजे साधारणतः आपण असे 2 माप घेतो, है की नाही? एक पायली पूर्ण व्हायला 7 किलो करायला. म्हणजेच प्राचीन काळामध्ये सुद्धा मापन ही संकल्पना होती आणि त्यावेळेस सुद्धा प्रत्येक गोष्टीचं मापन केलं जायचं. अगदी पाणी मोजण्यात सुद्धा मापन व्हायचं. जाऊयात पुढे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक गवंडी दिसतोय बघा, तो आपलं घर बांधकाम करत आहे. मला सांगा बरं, खरंच ज्यावेळेस या गवंडीने काम सुरू केलं असेल त्यावेळेस त्याने माप घेऊन काम सुरू केलं असेल की अंदाजे काम सुरू केलं असेल? तर मला असं वाटतं की त्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं असेल अगोदर माप घेतला असेल, त्याचा पाया खांदताना अगोदर टेप घेऊन प्रत्येक गोष्टीचं मापन केलं असेल आणि तो प्रत्येक टप्प्यावर मापन करतोय. मग त्यासाठी त्याला मीटरपट्टी लागली असेल किंवा मग टेप लागला असेल. म्हणजे तो प्रत्येक काम करताना, प्रत्येक वीट ठेवताना तो मापन करूनच काम करतोय. विचार करा, जर समजा मापन न करता घर बांधलं, काय होईल रे? बरोबर का? प्रचंड मोठी बिल्डिंग बांधली आपण जर 10 मजली बिल्डिंग बांधली आणि त्या बिल्डिंगचं आपण मापनच केलेलं नाही, कोणतं भिंत मोजलेलं नाही, त्याचा पाया मोजलेला नाही, काय होईल रे? ते काम छान दिसेल का? नाही, ते काम छान पण दिसणार नाही आणि ते काम लवकरच खाली पडणार आहे. चला जाऊयात पुढं. पहा मुलांनो, आणखी एक सुंदर चित्र आहे बघा. या ठिकाणी जो टेलर काका आहेत अतिशय आनंदी आहेत. आता पहा बरं, ते आनंदी कशामुळे आहेत? ते आनंदी यासाठी आहेत कारण या ठिकाणी ते छान कपडे शिवत आहेत. पण ते छान कपडे का शिवत आहेत? कारण त्यांचं मापन अचूक आहे. त्यांनी प्रत्येक मीटर, प्रत्येक सेंटीमीटर माप एकदम योग्य घेतलेलं आहे, प्रत्येक इंच माप योग्य घेतलेलं आहे. म्हणून ते चांगले कपडे शिवू शकतात आणि ते चांगले प्रसिद्ध आहेत. म्हणजेच काय, मापन ही संकल्पना प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू होते. मग तो शेतकरी असेल, तो व्यावसायिक असू दे किंवा तो कोणी व्यक्ती असू दे. आपण मोठमोठ्या कंपन्या पाहतो, आता आपण वाहन पाहतो की नाही, गाड्या. आपण मग गाड्यामध्ये एवढे पार्ट असतात, एवढे छोटे छोटे पार्ट्स असतात. हे लहान लहान पार्ट्स आपण कसे बनवतो? त्यासाठी सुद्धा मापन केलं जातं. अगदी मिलीमीटर मध्ये बारीक एकदम सूक्ष्म ते मापन केलं जातं. जाऊयात पुढं. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुलांना, लांबी मोजण्यासाठी वेगळे एकक कशासाठी? गमत पहा बरं का, लांबी मोजण्यासाठी वेगळे एकक कशासाठी? या ठिकाणी बघा, छोटी माचीस आहे. आपल्याला जर माचीस मोजायची आहे, मग आपण मीटरपट्टी तिथं वापरणार आहोत का? आपण किलोमीटर आपण वापरणार आहोत का? ते फार मोठं होईल. मग या ठिकाणी आपल्याला फुटपट्टी घेऊन काही इंचामध्ये, काही सेंटीमीटर मध्ये माप मोजावं लागेल. त्यानंतर यापेक्षा थोडंसं मोठं आहे टेबल, आपल्याला पहा बरं का, गमत पहा. सगळी मुलं खूप छान समोर पाहत आहेत, मस्त आहे ना? आज तुम्हाला आता पहा, आपण छान छान गोष्टी शिकणार आहोत, त्यासाठी सर्वांनी समोर पाहायचंय. काही मुलं पहा खूप सुंदर करतायत. या ठिकाणी टेबल आहे पहा, हा टेबल आपल्याला आता मोजायचा आहे. त्यासाठी आपल्याला मीटरपट्टी वापरावं लागणार आहे किंवा मग आपण फुटपट्टीने सुद्धा आपण मोजू शकतो. या ठिकाणी घर आहे, आपण आताच पाहिलं की घर बांधकाम करताना आपल्याला मीटरपट्टीचा किंवा फुटपट्टीचा आपल्याला वापर करता येणार आहे. आता पण तुमच्या समोर जो एक चित्र आहे बघा, ते चित्र आहे, रस्त्याचे चित्र आहे. मग रस्ता म्हणजे तुम्हाला एका ठिकाणावरून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर अशा वेळेस आपण खूप जास्त अंतर आहे, मग तिथं फुटपट्टी आपण वापरू शकत नाही, त्या ठिकाणी आपण मीटरपट्टी वापरू शकत नाही. तिथं आपल्याला मोठं परिमाण वापरावं लागणार आहे, की जे आहे किलोमीटर. आपल्याला ते अंतर किलोमीटर मध्ये मोजावं लागेल, आहे की नाही? आज आपण मुलांना तेच पाहणार आहोत की रूपांतर आपण शिकणार आहोत. पहा, आपल्याला अंतर मोजायचे, आपल्याला लांबी मोजायची. आता गंमत पहा बरं का, आता मात्र सर्वांनी आपली वही आणि पेन काढायचा आहे आणि महत्वाचे मुद्दे लिहून घ्यायचे बघा. लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक आहे. काय? मीटर. हे लिहून घ्या बरं का. महत्वाचे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण याच्यावर आपल्याला लगेच प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी ही संकल्पना महत्वाची आहे. लांबी मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक आहे. आता पहा, तर
लांबीसाठी सगळ्यात मोठं परिमाण आहे बघा किलोमीटर. आपण सर्वजण ऐकतो ना की माझी शाळा ही गावापासून 5 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे. पण नेमकं किलोमीटर म्हणजे काय? तर किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. हा बरं का, किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. याचा अर्थ काय रे, की 1 किलोमीटरची हे अंतर आहे किंवा रस्ता असेल, या अंतराचे तुम्हाला बारीक बारीक असे 1000 तुकडे करायचे आहेत. आणि या 1000 तुकडे केल्यानंतर प्रत्येक जो तुकडा आहे तो असणार आहे 1 मीटरचा. म्हणजे दोन्ही माप सारखे आहेत बघा. 1 किलोमीटर बरोबरच 1000 मीटर. म्हणजे काय, आपल्याला 1 मीटरचे आपण ज्यावेळेस 1000 आपण माप घेऊ किंवा तेवढं अंतर घेऊ त्यावेळेस ते 1 किलोमीटर होणार आहे. पुढे जाऊयात. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. बरोबर ना, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. पहा, टेलरच्या गळ्यामध्ये ती मीटर पट्टी असते ना, साधारणतः 1 मीटरची असते. म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. पहा, आपली फुटपट्टी असते मुलांना, फुटपट्टी. या एका फुटपट्टीमध्ये 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर. किती? 30 सेंटीमीटर. मग अर्धा फूट म्हणजे किती सांगा बरं? 15 सेंटीमीटर. हा बरं का, काही मुलं खूप छान करतायत. जे आजचा क्लास जो मनापासून ऐकणार आहे ना, पाहणार आहे ना, त्याला खूप समजणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे याच्यानंतर आपण प्रश्न पण घेणार आहोत आणि जो प्रश्नाचे उत्तर देणार आहे तो ठरणार आहे विनर. करा, जाऊयात पुढे. आता 1 सेंटीमीटर बघा, आपल्या फूटपट्टीमध्ये हे जे 1 सेंटीमीटरचं अंतर आहे, या 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा असतात. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. ओके, लक्षामध्ये. तर आपण काय पाहिलं आता, 1 किलोमीटर महत्वाचं काय आहे, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. लिहून घेतलं, खूप छान, खूप छान करताय बा. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. ओके, चला जाऊयात पुढं. हा, आता बघा तुमचं काम सुरू झालंय. बरोबर का, आता मात्र प्रत्येकाने कृती करायची. काय म्हणले, 1 किलोमीटर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आपण आताच पाहिलं. मग काय विचारलं इथं, 1.5 किलोमीटर. पहा बरं का, 1.5 किलोमीटर. आता आपल्या सर्वांना माहित आहे 1.5 म्हणजे काय बरं. पहा बरं का, राम पगा राम खूप छान करतोय, वा मस्त. म्हणजे इमानदारीने करणं, प्रामाणिक करणं खूप गरजेचं आहे. पहा बरं का, 1.5 म्हणजे किती, तर पहा मुलांनो, एक पूर्ण भाग म्हणजे 1 पूर्ण भाग अधिक दुसऱ्या भागातला अर्धा भाग म्हणजे 1.5. पहा बरं का, 1.5 म्हणजे 1000 मीटर पूर्ण. एक गंमत पहा बरं का, आपण जर 1000 मीटरचे आपण 4 समान भाग केले. पहा बरं का, आपण 1000 मीटरचे आपण 4 समान भाग केले तर प्रत्येक भाग किती मीटर जाईल बरं, सांगा बरं. वा, लय मस्त. प्रत्येक भाग येणार आहे 250 मीटरचा. खूप छान. दुसरा भाग पुन्हा 250 मीटरचा, तिसरा भाग पुन्हा 250 मीटरचा आणि चौथा भाग सुद्धा 250 मीटर. वा, खूप मस्त. या ठिकाणी आपण पूर्ण भाग घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण जाऊयात आता दुसऱ्या भागातला. आपल्याला पूर्ण भाग घ्यायचा का नाही, आपण काय पाहतोय, आपण पाहतोय 1.5 किलोमीटर. 1.5 म्हणजे काय, एक भाग पूर्ण. एक भाग पूर्ण घेतलाय, 1 किलोमीटर पूर्ण घ्यायचा आहे. 1 किलोमीटर म्हणजे कितीच, 1000 मीटर. आणि दुसऱ्या किलोमीटर मधला फक्त 2 भाग. आताच आपण पाहिलं की आपण 1 किलोमीटरचे किंवा 1000 मीटरचे आपण 4 भाग केले तर प्रत्येक भाग येतोय बघा 250 मीटरचा. किती, 250 मीटरचा. वा, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. आपल्याला फक्त 2च भाग घ्यायचे आहेत, बरोबर ना. म्हणजेच आपल्याला 250 अधिक 250 बरोबर 500 मीटर. पहा बरं का, सर्वांनी करायचंय. खूप मस्त, काही जण खूप छान करतायत, सर्वजण खूप छान करतायत. पहा, 1000 मीटर अधिक 500 मीटर बरोबर, याचं उत्तर येतं बघा 1500 मीटर. रूपांतर पहा बरं का, 1.5 किलोमीटर बरोबर किती आलं, 1500 मीटर. ग्रेट, सोपं आहे की नाही. पहा मुलांनो, हेच परिमाण आपल्याला शिकायचंय. तुम्ही आता जेव्हा घराजवळून तुम्ही शाळेकडे जाल ना, त्यावेळेस अंदाज करा बघा की नेमकं मी पावलं मोजून पहा की 1 पाऊल म्हणजे अंदाज किती फूट असेल, माझा 1 पाऊल म्हणजे किती मीटर असणार आहे.
आणि मला जर 1 किलोमीटर चालायचं असेल तर त्यासाठी मला किती पावलं चालावे लागतील याचा अंदाज करा आणि मग तुम्हाला जास्त संकल्पना कळणार आहे. चला जाऊयात पुढे. आता आणखी सोपं आहे बघा. 2.25 किलोमीटर बरोबर किती मीटर? परत बरं का, 2.25 किलोमीटर. आता 2.25 तुम्हाला माहित आहे, 2.25 म्हणजे काय रे? वा, खूप मस्त, छान. तर 2.25 म्हणजे 2 भाग पूर्ण. 2 भाग पूर्ण. पहिला भाग अधिक दुसरा भाग अधिक तिसऱ्या भागातला. गंमत बरं का, समोर पाहायचंय. हा, या ठिकाणी काय झालंय, तुम्ही पहिला भाग पूर्ण घेतला, दुसरा भाग पूर्ण घेतला. वा, पण पहिल्या भागाचे मीटर किती झाले? तर ते झाले 1000 मीटर. दुसऱ्या भागाचे 1000 मीटर. आता आपण वळूयात तिसऱ्या भागाकडे. बरं का मुलांनो, तिसरा भाग पूर्ण घ्यायचा नाहीये. का घ्यायचा नाही? कारण तिसऱ्या भागामध्ये आपल्याला काय विचारलंय? 2.25. 2.25 म्हणजे काय? 2 पूर्ण आणि तिसऱ्या भागातला समान. आपल्याला तिसऱ्या भागातले 1000 मीटरचे पुन्हा आपल्याला 4 भाग समान करायचे आहेत. आपण पूर्वीच पाहिले की 1000चे आपण ज्यावेळेस 4 भाग करतो ना, त्यावेळेस प्रत्येक भाग येतो 250 मीटर. मस्त. हे उदाहरण तुम्ही सुद्धा तुमच्या वेळी सोडायचे बरं का. दुसरा भाग पुन्हा 250 मीटर, तिसरा भाग पुन्हा 250 मीटर. चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे का? नाही, कारण काय म्हणलंय इथं? 2.25 म्हणलंय. चौथा भाग पूर्ण घ्यायचा नाही, फक्त 3 भाग घ्यायचे आहेत आपल्याला. आपण जर 3 भागाची बेरीज केली, किती आली? 250 अधिक 250 500 मीटर अधिक 250 750 मीटर. वा, खूप मस्त, सोपं झालं. 1000 मीटर अधिक 1000 मीटर अधिक 750 मीटर. आपण जर सगळ्यांची बेरीज केली, बेरीज झाली 2750 मीटर. आपण वरती लिहूयात 2750 मीटर. सर्वांनी केले का? वा, मस्त, हुशार. बर का, तुम्ही आता जो सराव करणार आहात ना, हाच सराव तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवून देणार आहे. त्यामुळे दररोज इथं किंवा शाळेमध्ये जे शिकवलं जातंय त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. मुलांना एक म्हणे बघा, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला वारंवार सराव करावा लागेल. या जगामध्ये असे एकही माणूस नसेल की ज्यांनी कमी मेहनतीमध्ये खूप काही मिळवलंय. नाही. मग त्यामुळे कोणता नियम महत्वाचा आहे? सराव करणं गरजेचं आहे. मग तो अभ्यास असेल किंवा मग इतर गोष्टीमध्ये असू द्या, पण सराव महत्वाचा आहे. चला जाऊयात पुढं. ओके, मुलांना आता जे उदाहरण आहेत बघा, अगदी तुम्हाला समजतील एवढ्यात सोपे आहेत, अगदी सहज. पहिले उदाहरण आहे 2.5 मीटर. आता तुमचं काम सुरू झालंय. आपल्या जवळ आता वही आणि पेन पाहिजे. जो सगळ्यात अगोदर सोडन तो असणारे विनर. पव्यात अगोदर कोण सोडवतं? तुमचे उदाहरण सुटले की लगेच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपण उत्तर टाकायचे आहेत. आता जबाबदारी तुमची वाढलेली आहे. पव्यात अगोदर कोण सोडवतंय? 2.5 मीटर अधिक 2.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? बरोबर का? पुन्हा ऐका, 2.5 मीटर अधिक 2.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? हे सोपं झालंय बघा. विचारलंय कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये विचारलंय. दिलंय काय? तर मीटर दिलंय. इथं रूपांतर महत्वाचं आहे. मग यासाठी काय महत्वाचं आहे? यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की 1 मीटर, बरोबर का, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. सेमी म्हणजे सेंटीमीटर. हे जर माहित असलं ना, एवढं फक्त बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. बाकी सगळं सोपं आहे. मग पहा, आताच आपण पाहिलं 2.5 मीटर. आता 2.5 मीटर म्हणजे काय रे? 2.5 मीटर म्हणजे 2 भाग पूर्ण. 2 भाग पूर्ण म्हणजे 100 मीटरचा 100 सेंटीमीटर अधिक 100 सेंटीमीटर. कारण वर आपण लिहिलंय 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. पहिला भाग पूर्ण, दुसरा भाग पूर्ण अधिक तिसऱ्या भागातला 2.5 म्हणले 2.5 म्हणजे 100 पैकी निम्माच, म्हणजे तो असलाय बघा 50. वरचा भाग 50, खालचा भाग 50. पण आपल्याला खालचा भाग घ्यायचाच नाही ना, नाही घ्यायचा. कारण विचारलंय काय? तर 2.5 विचारलंय.
मग आपण जर सगळ्या सेंटीमीटरची बेरीज केली मग 100 मीटर अधिक 100 मीटर 200 मीटर, 200 मीटर अधिक 50 मीटर बरोबर 250 सेंटीमीटर, 250 सेंटीमीटर. हा बरं का, आपल्याला पहिलं रूपांतर जमलेलं आहे. 2.5 मीटर आलं, किती आलं 250 सेंटीमीटर आलं. आता 2.25 मीटर, 2.25 मीटर. आता 2.25 म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, 2.25 म्हणजे 2 पूर्ण, 2 भाग पूर्ण. आपण जर 2 भाग पूर्ण केले तर किती दिन 200 दिन बघा, कारण 100 अधिक 100 आणि जो तिसरा भाग आहे तो पाऊण आहे. पाऊणे, पाऊणे म्हणजे काय पाऊणे. तिसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करायचे आणि त्याचे आपल्याला 3 भाग घ्यायचे आहेत. आपण जर 100 मीटरच्या मुलांना जर आपण 4 भाग केले तर प्रत्येक भाग येणार आहे 25 सेंटीमीटरचा. 25 अधिक 25 अधिक 25 ह्या 3 भाग जर आपण जर बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे किती 75 सेंटीमीटर. 75 सेंटीमीटर म्हणजे लक्षात घ्या 2.25 मीटर म्हणजे किती, तर ते झाले 275 सेंटीमीटर. हा बरं का, या ठिकाणी 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर आणि 2.25 मीटर म्हणजे 275 सेंटीमीटर. आपण जर दोघांची बेरीज केली हे 250 अधिक 275, पहा बरं गंमत, आपण जर या दोघांची बेरीज केली, बेरीज किती येईल बरं करून पहा बरं. 250 अधिक 275 करून पहा बरं किती आले, आलं उत्तर. पर्याय कोणता येतोय, तर पहा पर्याय नंबर येतोय 2, 525 सेंटीमीटर. सोपं आहे की नाही. म्हणजे पहा मुलांना उदाहरण किती मोठं असू द्या, फक्त तुम्हाला एकच कन्सेप्ट महत्वाची आहे बघा, रूपांतरण. 1 मीटर म्हणजे सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर हे रूपांतर तुम्हाला गरजेचं आहे. जाऊयात पुढं. आता बघा दुसरं उदाहरण आहे. थोडस मी मोठं करतो बा, तुम्हाला दिसणार नाही करायचे. अर्धा किमी, किमी म्हणजे काय किलोमीटर, अर्धा किलोमीटर अधिक 1.25 किलोमीटर बरोबर किती मीटर. काय विचारले, मीटर मध्ये रूपांतर विचारलंय. दिलं कशामध्ये, कशामध्ये दिलंय आणि काय कशामध्ये विचारलंय हे पहा महत्वाचं आहे. दशमान परिमाणामध्ये काय महत्वाचं आहे, नेमकं परिमाण कोणतं दिलंय आणि आपल्याला कोणत्या परिमाणामध्ये रूपांतर करायचंय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे जर कळलं उत्तर खूप सोपं येतं बघा. जाऊयात पुढे आपण आता. अर्धा किलोमीटर म्हणजे किती, अर्धा किलोमीटर म्हणजे आपण आताच पाहिलं होतं तर 1 किलोमीटर. पहा बरं का, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1000 मीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. आता गंमत पहा, आपल्याला अर्धाच विचारलंय, पूर्ण विचारलंय का, अजिबात विचारलं नाही. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय अर्धा किलोमीटर. मग अर्धा म्हणजे काय, निम्मा. मग मला सांगा 1000 मीटरचे निम्मे, गंमत बरं का, 1000 मीटरचे निम्मे किती झाले 500 मीटर. वा, खूप मस्त सुंदर बरं का, सर्वजण खूप छान उत्तर देत आहेत. तर गणू बघा एवढं छान सोडवतोय ना, तेव्हापासून तो प्रत्येक उदाहरणाचं उत्तर कमेंट वाचून टाकतोय. कौतुक मुलांना होतं कोणाचं, जो प्रामाणिक करतो, जो वेळेवर करतो त्यांचं कौतुक होतं. जर तुमचं जर कौतुक जर करायचं असेल, जर व्हायचं असेल तर तुम्हाला उदाहरण सोडावं लागतील, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जाऊयात पुढं. मग आता अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर. या ठिकाणी आपलं 50% उदाहरण सुटले बघा, इतकं सोपं आहे ते. मग पुढे राहिलं काय आता, अधिक 1.25 किलोमीटर. 1.25 किलोमीटर म्हणजे काय रे, सोपं आहे ना. 1.25 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर पूर्ण. पहा बरं का, एक भाग 1 किलोमीटर पूर्ण आणि दुसऱ्या किलोमीटर मधला 4 भागापैकी फक्त पाव भाग. कारण 1.25 विचारलंय. मग आता 1 किलोमीटर म्हणजे किती, आताच पाहिलं 1000 मीटर. एवढं सोपं आहे बघा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. दुसऱ्या किलोमीटर मधला आपल्याला फक्त पाव भाग घ्यायचा आहे. पण पाव भाग करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, तर गंमत आहे बघा. काय गंमत आहे, 4 भागापैकी 1 भाग घ्यायचा ना, अगोदर आपल्याला 1000 मीटरचे 4 समान भाग करायचे. किती, 4. मग आपण जर 4 समान भाग केले तर पहिल्या भागाला 250 मीटर, दुसऱ्या भागाला पुन्हा 250 मीटर,
तिसरा भाग पुन्हा 250 मीटर, चौथा भाग पुन्हा 250 मीटर. आपण विचारलंय काय? विचारलंय एवढंच की सव्वा. सव्वा म्हणजे काय? एक भाग पूर्ण. हा भाग पूर्ण घ्यायचा आहे आणि दुसऱ्या किलोमीटर मधला फक्त पाव वाक्याचा म्हणजे किती? 250 मीटर. ओके, म्हणजे सव्वा किलोमीटर म्हणजे 1000 मीटर अधिक 250 मीटर, त्यांची बेरीज झाली 1250 मीटर. पहा बरं का, गमत आहे की नाही? 1250 मीटर. मग आपण पहिला जो टप्पा होता जो तो होता 500 मीटरचा आणि त्याच्यामध्ये मिळवायचे 1250 मीटर. मग आपण दोघांची बेरीज केली, 500 मीटर अधिक 1200 मीटर बरोबर किती? करा बरं, उत्तर किती येते? सुटलं? वा, मस्त. किती आलंय? तर ते आलं 1750 मीटर. पर्याय नंबर 3. सोपं आहे की नाही? वा, चला जाऊयात पुढं. आता पहा, पुढचं उदाहरण तर लई सोपं आहे बघा, लई सोपं आहे. खरं तर तुम्ही एका सेकंदामध्ये उदाहरण सोडवता, न हातामध्ये पेन आणि वही धरता. जमल? पहा गमत पहा बरं का. आता काय विचारलंय पहा, 10 सेंटीमीटर अधिक 35 मिलीमीटर. पहा बरं का, 10 सेंटीमीटर अधिक 35 मिलीमीटर बरोबर किती मिलीमीटर? इथं गोंधळ माहिती काय आहे? उदाहरण सोपं आहे, फक्त एकच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? अगोदर 10 सेंटीमीटर मध्ये येत आणि 35 मिलीमीटर मध्ये येत. गोंधळ रे, तेवढं कळलं की बाकी सगळं सोपं आहे. बघा, लय सोपं आहे. मग आता रूपांतर काय महत्वाचं आहे की सेंटीमीटरचं रूपांतर तुम्हाला मिलीमीटर मध्ये करायचं. कारण विचारलंय काय? विचारलंय तुम्हाला मिलीमीटर विचारलंय, आहे की नाही? त्यासाठी मग हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की 1 सेंटीमीटर, बरोबर का, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. हे आता आपण काही क्षणापूर्वी पाहिलं होतं. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. एक म्हणजे 10 मिलीमीटर. मग इथे आहेत किती? तर 10 सेंटीमीटर आहेत. मला सांगा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. मग 10 सेंटीमीटर किती झाले? काय करावं लागेल? 10 सेंटीमीटर बरोबर 10 गुणिले 10 100 मिलीमीटर झाले. 100 मिलीमीटर, 100 मिलीमीटर. मग आता पुढचं मिलीमीटर मध्ये रूपांतर आहे, ते करायची गरज नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी 100 मिलीमीटर आपल्याला त्याचं रूपांतर करणं गरजेचं आहे. मग आता 100 अधिक 35 किती आलं उत्तर? 100 अधिक 35, अरे आलं ना, उत्तर आलं 135. पर्याय नंबर 1. सोपं आहे की नाही? मस्त. खूप छान, सर्वजण खूप मस्त प्रयत्न करतायत आणि तुमच्या उत्तरामुळे पहा बरं का, तुमचे उत्तर पाहून या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे. चला जाऊयात पुढं. आता पहा मुलांनो, आता आपलं टेबल मोजून झालं, आपलं घर मोजून झालं, आपलं कापड मोजून झालं, आपलं आता रस्ते मोजून झाले. आपल्याला मोजायचंय आता काहीतरी वेगळं. आपल्याला आता आपण मोजूयात वस्तुमान आणि वजन. पहा बरं का, मी आताच तुम्हाला सांगितलं काही मिनिटापूर्वी, वस्तुमान कधी बदलत नाही. कारण वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणारा पदार्थाचा संचय, तो कधी बदलत नाही. पण वजन मात्र बघा बदलतं. कारण वजन हे गुरुत्वीय बलावरती अवलंबून आहे, हे आपण विज्ञानात शिकलोय. मग नेमकं हे वजन कसं मोजायचं, त्यासाठी कोणते परिमाण आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. हे तर खूप सोपं आहे बघा, लई सोपं आहे. कारण तुम्ही त्याचा दररोज अनुभव घेताय. कारण तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी बघा किराणाच्या दुकानात जातो, किराणा घेतो, त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. ग्रॅम कशाला म्हणायचं, किलोग्रॅम कशाला म्हणायचं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. अगदी क्विंटल कशाला म्हणायचं. आता गंमत पहा बरं, क्विंटल म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. पहा समोर. आता हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ना मुलांना, हे मात्र लिहित चला बरं का. थोडंसं मोठं करतो मी, तुमच्या लक्षात देईन ते. हे बघा, 1 किलो, 1 किलो म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम आणि 1 टन म्हणजे 1000 किलो किंवा 10 क्विंटल. मला तुम्हाला गणित सांगायचे, आपण ज्यावेळेस किराण्याच्या दुकानात जातो बा, आपण किलोवर
वस्तू मागतो, किलोच मागतो बा आपण. 2 किलो साखर, 1 किलो गरा, अर्धा किलो गुळ असं मागतो आपण. असं कधी होतं का रे? आपण सोनाराच्या दुकानात गेलो आणि आपल्या वडिलांना सांगितलं बा दुकानदाराला, काका आम्हाला 2 किलो सोनं द्या. असं कधी होतं का रे? का बरं? जरा विचार करा ना. असं का होत नसेल बरं? म्हणजे आपण सोनाराच्या दुकानात गेलो ना, आपण ग्रॅम मध्ये मागतो. 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम पर्यंत. आणि आपण किराणा दुकानात गेलो, 2 किलो, अर्धा किलो, 100 ग्रॅम, असं का बरं? हा, तुमची गोष्ट लक्षात आली. काय गोष्ट लक्षात आली? की सोनं फार महाग आहे, म्हणून आपण ते किलोत विकू शकत नाही. आपण ते क्विंटल मध्ये विकू शकत नाही. आपण टनात ऊस विकू शकतो, सोनं नाही. बरोबर ना? आपण क्विंटल मध्ये धान्य विकू शकतो, चांदी नाही. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं परिमाण आहे. म्हणूनच आपण आज जे काही शिकणार आहोत ना मुलांनो, याचा आपल्या दररोजच्या जीवनात फायदा आहे, दररोज उपयोग आहे. हे फक्त पुस्तकापुरतं नाहीये किंवा प्रश्नापुरतं सुद्धा मर्यादित नाहीये. तुम्ही आता समजून घेतलं ना, तर याचा फायदा तुम्हाला कायमस्वरूपी होणार आहे. ओके, जाऊयात पुढं. तर 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम आताच पाहिलं आपण. आणि वस्तूच्या गरजेनुसार एकके बदलतात, जे आपण आता पाहिलं बघा. आता म्हणजे पाहिलं ना, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. तेच फक्त आपण रूपांतर पाहणार आहोत. 1.25 किलो म्हणजे किती ग्रॅम? पहा बरं का, आता मात्र तुम्हाला जमलं पाहिजे. आता पटापट करायचा. 1.25 किलो म्हणजे किती ग्रॅम? तर 1.25 किलो म्हणजे 1 किलो पूर्ण. 1 किलो पूर्ण, पण 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. गंमत पहा बरं का. आपल्याला विचारलंय काय? आपल्याला ग्रॅम मध्ये रूपांतर विचारलंय. म्हणून 1.25 किलोचा रूपांतर करत असताना 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम आणि दुसरा किलोचा आपल्याला 4 भागापैकी फक्त पाव भाग घ्यायचा आहे. 1000 ग्रॅमचे आपण जर 4 समान भाग केले तर तो भाग येतो 250 ग्रॅम. म्हणून आपल्याला फक्त एवढंच घ्यायचंय, बाकीचं काहीच घ्यायचं नाही. सवा म्हणलंय ना. मग आता 1000 ग्रॅम अधिक 250 ग्रॅम बरोबर त्याची बेरीज झाली पहा, 1250 ग्रॅम. 1250 ग्रॅम. ओके, आता पुढे बघा. 2.5 किलो. सोपं आहे. 2.5 किलो म्हणजे काय? 2 किलो पूर्ण आणि तिसरा किलोचा अर्धा. बरोबर, लक्षात घ्या. 2 किलो म्हणजे काय? असे 2 माप, असे 2 माप. बरोबर. आणि तिसऱ्या किलोचा अर्धा भाग म्हणजे काय आलं? 1000 ग्रॅम, पुन्हा 1000 ग्रॅम आणि तिसऱ्या किलोचा अर्धा म्हणजे 500 ग्रॅम. आपण सगळ्यांची बेरीज केली, किती आली? 2500 ग्रॅम. ओके, लक्षामध्ये? एवढं सोपं आहे बाय. जाऊयात पुढं. आता म्हणलंय पुन्हा 4.25 किलो. आता हे उदाहरण तुम्ही सोडवायचं. 4.25 किलो म्हणजे किती ग्रॅम? काही सेकंदामध्ये बाय उत्तर निघालं पाहिजे. 4.25 म्हणले, 4.25 एवढं सोपं आहे. 4.25 म्हणजे काय? 3 किलो पूर्ण आणि चौथ्या किलोचा पाऊण भाग. तोंडी उत्तर पाहिजे, तोंडी. वा, मस्त आलंय का? वा, उत्तर किती आलं? या ठिकाणी 4.25 म्हणजे 3 किलो पूर्ण आहेत. पहिल्या किलोचा 1000 ग्रॅम, दुसऱ्या किलोचा 1000 ग्रॅम, पुन्हा तिसऱ्या किलोचा 1000 ग्रॅम, 3 किलो पूर्ण आणि चौथ्या किलोचा आपण जर पाहिलं तर चौथ्या किलो वर जायचंय. पाऊण भाग म्हणजे 750 ग्रॅम. हा बरं का, आपण सगळ्यांची बेरीज केली तर बेरीज झाली 3750 ग्रॅम म्हणजे 4.25 किलो. मस्त आहे ना. चला जाऊयात पुढे. हा, आता तुमच्या आवडीचं उदाहरण आलंय बघा, जे तुम्हाला आवडणार आहे. काय म्हणलंय? 16 किलोग्रॅम साखर. किती? 16 किलोग्रॅम साखर प्रत्येकी 400 ग्रॅम वाटल्यास किती लोकांना वाटता येईल? उदाहरणाकडे व्यवस्थित पाहिलं ना, लगेच कळत आहे बघा. इथं साखर कशामध्ये दिली? साखर दिली किलो मध्ये. साखर दिली किलो मध्ये.
16 किलो. आणि प्रत्येक माणसाला आता प्रत्येकी म्हणजे काय रे, प्रत्येकाला एकाला 400 ग्रॅम. किती? एका माणसाला, हा बरं का, एका माणसाला किती? 400 ग्रॅम. बरोबर ना? एका माणसाला 400 ग्रॅम भेटली पाहिजे. आपल्याला काय करावं लागेल? थोडा विचार जर केला लगेच लक्षात येतं. अरे पण नेमकं काय लक्षात येतं? आपल्याला या ठिकाणी किलोग्रॅमचं रूपांतर आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आहे. लक्षामध्ये आपलं माहित आहे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. किती? 1 किलो ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, आहे की नाही? मग 16 किलो म्हणजे किती? तर 16 किलो म्हणजे 16,000 ग्रॅम. काय केलंय? फक्त 1000 ग्रॅमला आपण 16 ने गुणलंय, कारण 16 किलो आहेत. म्हणजे आलं काय या ठिकाणी? या ठिकाणी आलंय बघा की सगळं ग्रॅम किती आहे, सगळे ग्रॅम मध्ये रूपांतर केलं, 16,000 ग्रॅम आले. आता प्रत्येकाला 400 ग्रॅम वाटायचं. कोणती क्रिया करावं लागेल रे? वाटायचे म्हणजे आपल्याला गट पाडायचे, गट. मग आपण ज्यावेळेस गट पाडतो त्यावेळेस आपण कोणती क्रिया करतो? वा मस्त, कोणती? भागाकाराची. याला आपण 400 ने भागूयात. आता त्याला सोपं झालंय बघा. या ठिकाणी अगोदर आपण कोणती क्रिया करणार आहोत? तर आपण सारखे शून्य कट करूयात. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. उरलंय काय? 160 भागिले 4. पुन्हा आपण 4 ने 160 ला भागूयात. 4 1 4, 4 चौक 16, उरला 0. उत्तर आलं तुमचं 40. किती लोकांना पुरणार आहे ती? 40. ते आपल्याला 40 लोकांना वाटता येणार आहे. सोपं आहे की नाही? आता त्याच्यापेक्षा सोपं, एकदम सोपं पाहूयात पुढचं उदाहरण. 5 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम अधिक 60 ग्रॅम. पहा बरं का, पहिलं परिमाण कोणतं आहे? किलोग्रॅमचं आहे, आणि दुसरं मात्र ग्रॅमचं आहे. आणि विचारलं कशामध्ये? तर ग्रॅम मध्ये विचारलंय. ते काय करावं लागेल तुम्हाला इथं? नीट पहा बरं का, काय करावं लागणार? तर तुम्हाला असं करावं लागेल, या ठिकाणी या 5 किलोचं रूपांतर आपल्याला ग्रॅम मध्ये करावं लागेल. म्हणजेच 5 किलो म्हणजे 5000 ग्रॅम. 5000 ग्रॅम अधिक 60 ग्रॅम. एवढं सोपं आहे बघा. फक्त 5 किलोचं जर रूपांतर ग्रॅम मध्ये केलं, उत्तर निघालच. एवढं सोपं आहे बघा. 5000 अधिक 60 ग्रॅम. मग उत्तर किती आलं रे? पर्याय नंबर 4 आला बघा, 5060 ग्रॅम. सोपं आहे की नाही? मग मला सांगा, एवढे उदाहरण सोपे आहेत आणि मग पैकीचे पैकी मार्क भेटतील की नाही? अरे भेटतील ना, पण कुणाला भेटतील? धोपा काढणाऱ्याला? अजिबात नाही. तर जे मुलं सराव करतील ना त्यांना भेटणार आहे. जाऊयात पुढं. गंमत बघा, धारकता. धारकता यालाच आपण म्हणतो द्रव पदार्थ. द्रव पदार्थ. आता द्रव पदार्थ म्हणजे कशाला म्हणायचं रे? तर द्रव पदार्थ म्हणजे पातळ पदार्थ, आणि त्यासाठी आपण अशा प्रकारचे मापन वापरतो. आपण आहे की नाही? मोजाला आपण दूध अशा मापात वापरतो, मोजतो आपण, किंवा तेल असेल असं, आहे की नाही? चला जाऊयात पुढं. आता आपल्याला द्रव पदार्थ मोजायचे आहेत. लक्षामध्ये पहा, लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. कोणता आहे? लिटर आहे. म्हणजे जर तुम्हाला द्रव पदार्थ जर मोजायचे असतील, पहा बरं का, तुम्हाला जर द्रव पदार्थ मोजायचे असतील तर त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला लिटर हे प्रमाणित एकक वापरावं लागणार आहे. कोणतं? लिटर. तुम्हाला द्रव पदार्थ मोजताना तुम्ही किलोग्रॅम वापरू शकत नाही, तुम्ही मीटर पट्टी वापरू शकत नाही, कारण तुम्ही ते परिमाण वेगळं आहे. आपल्याला जर लिटर हे जर आपल्याला परिमाण जर वापरायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? आपल्याकडे दूध पाहिजे, आपल्याकडे पेट्रोल पाहिजे, आपल्याकडं डिझेल पाहिजे, आपल्याकडं तेल पाहिजे. आपण वजन मोजू शकत नाही. तर पहा, आपल्याला रूपांतर शिकायचं बघा, खूप सोपं आहे बघा. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. गंमत बरं का. आपण जी पिशवी आणतो ना लिटरची दुकानातून, तेलाची पिशवी किंवा मग पाण्याची बाटली, त्या पाण्याच्या बाटलीमध्ये 1 मिलीचे 1000 थेंब असतात. 1 मिलीचे 1000 थेंब, तेव्हा ते 1 लिटर बनतंय. गंमत बरं का. म्हणजेच काय? 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर. याचा अर्थ काय आहे? दोन्हीचं
माप सारखं आहे. आपल्याला त्या बाटलीचे बारीक बारीक असे बारीक बारीक 1000 असे थेंब करावे लागतील, तेव्हा ते 1000 मिलीलिटर होतील. आता याच्यावरचे उदाहरण बघा, सोपे पहा बरं का, फक्त समोर पाहायचंय. सर्वजण करताय ना, वा लय भारी लय मस्त. जाऊयात पुढं. हा आता सोपं आलंय बघा. 18.840 लिटर अधिक 20 लिटर 250 मिली बरोबर. फसवलंय बघा, काहीच केलं नाही. आपण जर बारकाईने पाहिलं ना, लगेच उत्तर निघतंय. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम सोपं आहे. सोपं कसं आहे तर पहा पुढं. पहा त्यांनी फसवलंय आपल्याला बरं का. कसं फसवलं, तिथं काय म्हणले 18.840 लिटर म्हणजे या ठिकाणी 18 पूर्ण लिटर आहेत आणि हे 840 काय आहेत रे, हे मिलीलिटर आहेत. पहा बरं का, एवढं कळलं ना, उदाहरण सुटलं बघा. पुढं काय आहे, 20 लिटर व 250 मिलीलिटर. मग हे उदाहरण सोडताना आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, अगोदर आपण जे पूर्ण लिटर आहेत त्यांची बेरीज करूयात. मग आता पूर्ण लिटर किती आहेत, 18 लिटर अधिक 20 लिटर, त्यांची बेरीज झाली 38 लिटर. मग लिटरची बेरीज एकदा झाली की आपण उरलेल्या मिलीलिटरची आपण बेरीज करूयात. मग या ठिकाणी पहिल्या लिटर मध्ये आहेत बघा 840 मिलीलिटर अधिक पुढच्या टप्प्यात दुसऱ्या लिटरचे आहे 250 मिलीलिटर. आपण जर दोघांची बेरीज केली, आपण बेरीज करूयात. 0 से 0 आला, 4 आणि 5 9, 8 आणि 2 10. उत्तर बेरीज झाली 1090 मिलीलिटर. काय म्हणले, मिलीलिटर म्हणलंय. मग आपल्याला सोपं काय रे, आपलं एक सोपं आहे. आपण काय करायचं आता, या 1090 मधून 1000 मिली आपण कमी करूयात. कमी करूयात म्हणजे काय, त्याचं आपण रूपांतर या लिटर मध्ये करूयात. कारण 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. आपण या ठिकाणी जर 1 लिटर जर याच्यामध्ये ऍड केला तर तो झाला 39 लिटर पूर्ण. 39 लिटर पूर्ण. उरलं काय, 90 उरलं. म्हणजे उत्तर काय आलं, 39 लिटर पूर्ण आणि पुढं 90 मिलीलिटर आलं. हा या ठिकाणी पर्याय काय, इथं पहिला पर्याय 39 लिटर नाही, दुसरा पर्याय तो पण नाही, तिसरा पर्याय तो पण नाही. म्हणजे हे उत्तर कुठं नाहीये. पुन्हा रूपांतर करायचं बघा. इथं कोणतं रूपांतर करायचंय की 39 लिटर म्हणजे किती, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग 39 लिटर म्हणजे किती होतील रे, तर ते होतील 39,000 मिलीलिटर. लक्षामध्ये. अधिक पुढचे 90 मिलीलिटर. आपण जर सगळ्यांची बेरीज केली तर ती येणार आहे 39,090 मिलीलिटर. म्हणजे पर्याय नंबर असणार आहे 2. लक्षामध्ये. साधाव्यात पुढं. आता पहा खूप सोपं आहे. या ठिकाणी काय म्हणलंय, 12 लिटर अधिक 3500 मिलीलिटर अधिक 750 मिलीलिटर. आणि विचारलंय कशामध्ये, त्याने विचारलंय आपल्याला मिलीलिटर मध्ये विचारलंय. मिलीलिटर मध्ये सोपं आहे की नाही. आपल्याला फक्त एकच रूपांतर करायचंय. आपल्याला 12 लिटरचं रूपांतर आपल्याला करायचंय मिलीलिटर मध्ये. कशामध्ये, मिलीलिटर मध्ये. मग आता 12 लिटर म्हणजे आताच पाहिलं की नाही आपण वरती, काय पाहिलं की 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. किती, 1000 मिलीलिटर. मग आता एक लिटर बरोबर 1000. मग 12 लिटर किती झाले, तर ते झाले 12,000 मिलीलिटर. सोपं झालं सगळं. पुढचं सगळं सोपं आहे बघा. इथं पुढं अधिक 3500 मिलीलिटर अधिक 750 मिलीलिटर. आपण जर सगळ्यांची बेरीज केली तर बेरीज काय, आपण जर बेरीज केली तर त्यांची बेरीज येणार आहे, आपण बेरीज करून पाहूयात. 12,000 अधिक 3500 अधिक 750. काही पोराने अगोदरच पाक करून ठेवलंय, म्हणजे ते हुशार आहेत. बरोबर ना. जाऊयात पुढं. 0 से 0 आला, 0 0 5 आला, 5 आणि 7 12 झाले, हातच्या 1 आला, 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 1 हा उत्तर आले बर का. उत्तर आले. काय उत्तर आले, 16,250 मिलीलिटर. पर्याय नंबर 2, 16,250 मिलीलिटर. वा.
काही प्रमाणे खूप सुंदर उत्तर दिले. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं कौतुक. जाऊयात पुढे आपण. या ठिकाणी आपल्याला रूपांतर पाहिजे. ते रूपांतर असं आहे, आतापर्यंत आपण लिटर, मीटर किंवा आपण वजनामध्ये पाहत होतो. आता आपल्याला जे रूपांतर पाहायचं ना, ते पाहायचंय किलोग्रॅम. किलोग्रॅम नंतर आहे हेक्टोग्रॅम. हेक्टो नंतर छोटे आहे बघा डेका. डेका नंतर छोटा आहे ग्रॅम. नंतर आहे मीटर. नंतर आहे लिटर. आपण यांच्यात फक्त ओळख पाहणार आहोत, फक्त ओळख. उद्या तुम्हाला मुलांनी त्या तुमचा जो क्लास असणार आहे ना, तो इतका भन्नाट असणार आहे ना की तुम्हाला इतकी मजा येणार आहे. त्यामुळे उद्या कोणी ॲब्सेंट राहायचं नाही. आणि आणखी आता ग्रॅम पेक्षा छोटं पहा, डेसिग्रॅम आहे. त्यापेक्षा छोटा आहे सेंटीग्रॅम आहे. आणि सगळ्यात छोटा आहे मिलीग्रॅम. मिलीग्रॅम. आता सगळ्यात छोटं परिमाण कोणतं आहे रे? हे पहा ना, हे मिली. त्याच्यापेक्षा मोठं आहे सेंटी, त्यापेक्षा मोठं डेसी, त्यापेक्षा मोठं ग्रॅम, त्यापेक्षा मोठं डेका, त्यापेक्षा मोठं हेक्टो आणि सगळ्यात मोठं आहे किलो. आता लक्षात आपल्याला एवढंच ठेवायचंय की नंबर लक्षात कसं ठेवायचं. हे नंबर लक्षात ठेवायचं कसं, तर पहा कसं. आपल्याकडे म्हैस आहे, म्हैस. हा, बऱ्याचशा मुलांच्या घरी म्हशी आहेत बघा. म्हशीच्या डायलॉग वरून आपलं लक्षात ठेवायचं कसं. मिली म्हणजे म, सेंटी म्हणजे स, आणि डेसी म्हणजे ड. मसड, मसड, म्हशीची मसड. आता या ठिकाणी गमली. गमली. गमली म्हणजे काय? हरवली. लक्षात ठेवायचं. मसड, मसड, मसड गमली म्हणजे काय झालं, तुमची म्हैस हरवली. कुठं हरवली? कुठं हरवली माहिती का? डावात. हे बघा, डेकाचं ड, हेक्टोचं व्हा, आणि त्याला लक्षात ठेवा क. कच्या ऐवजी लक्षात ठेवा. मसड गमली डावात. लक्षात ठेव ना मुलांना, एवढं सोपं आहे ना, ते सांगायची गरजच नाही बघा. पाठच नाही करायचं. मसड गमली डावात. आहे की नाही? सोपं आहे की नाही? मजा आहे की नाही? पहा, गणिताबरोबर आपल्याला आनंद पण घेता आला पाहिजे. खरं गणित काय असतं? गणित म्हणजे व्यवहार आहे. आपण दररोज बाजारात जातो की नाही, हिशोब करतो, त्यालाच गणित म्हणायचं. गणित दुसरं काही नाही. पहा, गणितापेक्षा सोपा विषयच कोणता नाहीये. चला जाऊयात पुढं. याची फक्त आपण ओळख करून घेतलेली आहे, हे लिहून घ्या. मसड गमली डावात. म म्हणजे मिलीग्रॅम, स म्हणजे सेंटीग्रॅम, ड म्हणजे डेसिग्रॅम, गमलीचं आपण ग्रॅम, मच मीटर, लिच लिटर, डच डेका, हेक्टो व्हाचं हेक्टो, आणि किलोला तो वापरा. मसड गमली डावात. चला जाऊयात पुढं. आता पाहू आपण या क्लासच्या शेवटच्या टप्प्यात जात आहोत. आणि शेवटच्या टप्प्याकडे जात असताना आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आहे ना 5वीचं, ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्यातले अनेक विद्यार्थी हुशार आहेत. तुम्ही जर यावर्षी प्रामाणिक मेहनत केली ना, तर तुमचा नंबर नवोदयच्या परीक्षेत लागू शकतो आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे तुमच्याकडे 1 वर्ष आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे मुलांनो, आम्ही शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी पाहतो की ज्यांचं नवोदयमुळे आयुष्य बदललं. खरं मिशन आराम ही संकल्पना ज्यांनी राबवली, आदरणीय आशिष साहेब एरेकर, जे आपल्याकडे मागं सीओ होते, ते स्वतः नवोदयचे विद्यार्थी होते. आणि त्यांनी गोष्ट जाणली की आपण जर आता या वयात जर विद्यार्थ्यांना सुरुवात केली तर नक्कीच मुलं घडतील. आणि खरंच मुलांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ग्रामीण भागातल्या 60 मुलांपैकी 56 मुलं हे जिल्हा परिषदेचे आहेत. त्याला मुलांना कारण काय आहे? त्याला कारण एकच आहे, मिशन आरंभचे क्लास. आणि सर्वजण हे जे शिक्षक किंवा सर्वजण अधिकारी, यासाठी त्याची तळमळ. आपण ती तळमळ समजून घेऊ आणि आपलं आयुष्य याच्यातून आपण नक्कीच बदलू शकतो. आता बा,
स्कॉलरशिप मध्ये आलेले काही उदाहरणं आहेत. धनेशने 1.25 मीटर कापड, आता हे उदाहरण तुम्ही सोडवायचे ना. धनेशने 1.25 मीटर कापड आणि शर्टसाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले. पहा, धनेशला एक शर्ट पॅन्ट शिवायची होती, त्यासाठी त्यांनी 1.25 मीटर कापड घेतलंय आणि शर्टसाठी 2.25 मीटर कापड घेतलंय. पहा, 1.25 मीटर कापड पॅन्टसाठी आणि शर्टसाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले. तर त्याने एकूण किती मीटर कापड खरेदी केले? सोडा बरं. आपल्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे ना. पॅन्टसाठी 1.25 मीटर कापड आणि शर्टसाठी 2.25 मीटर कापड, एकूण कापड किती खरेदी केलं? ओके, तर पहा खूप छान उत्तर आलं बघा. 1.25 मीटर म्हणजे 1 मीटर पूर्ण 1.25 आणि 2.25 म्हणजे 1.75. उत्तर आलं बघा 3 मीटर. ओके, उत्तर पर्याय नंबर 1 येणार आहे. अशाच मुलांना पद्धतीने या घटकावरती खूप सोपे प्रश्न असतात आणि ते प्रश्नामध्ये आपल्याला पैकी मार्क मिळवायचे आहेत. तर आपण खूप छान सर्वांनी ऐकून घेतलं, रिस्पॉन्स दिला. तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक, अभिनंदन. आणि खरं मुलांनो, हा क्लास सुंदर होण्यासाठी तर अगोदर म्हटलं होतं, काही माणसं खूप प्रामाणिक प्रयत्न करतायत, खूप मेहनत करतायत. आज मी ज्या वेळेस स्टुडिओमध्ये आलो पाथर्डी या ठिकाणी, तर रामकिशन वाघ सर 6:15 इथं हजर होते आणि आदरणीय विस्तार अधिकारी श्री कराड साहेब हे 6:30 मुलांना दररोज या ठिकाणी पोहोचतायत. दररोज एवढी मेहनत करून ही मंडळी इथपर्यंत पोहोचलेली आहेत. आमचे मित्र अण्णासाहेब सावंके सर एवढ्या लांबून आले, त्यांचं पण खूप कौतुक आहे, अभिनंदन आहे. शहादेव काळे सर आहेत आणि संतोष घोगरे सर, जे नाव यासाठी मोठं आहे की तो माणूस ही सगळं सिस्टीम सांभाळतोय. खरं तर अशी माणसं जेव्हा आपल्या सोबत आहेत ना, आपण त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे. आणि सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.